नमस्कार, मी विलास माळले आणि आपण पाहत आहात GTV न्यूज मराठी. अमेरिका इराण युद्धामुळे भारतात गॅस साठ्याचा गंभीर प्रश्न उपस्थित होत असतानाच यवतमाळ जिल्ह्यात गॅस साठा हा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती ही यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली आहे. यवतमाळच्या घाटंजीमध्येही गॅस सिलेंडरचे वितरण सुरळीत सुरू असल्याचा दावा लखमाई इंडियन्सकडून करण्यात आला आहे. अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात गॅसचा तुटवडा पडण्याची भीती व्यक्त होत आहे आणि या भीतीपोटी नागरिकांची गॅस सिलेंडरसाठी मोठी गर्दी होत असल्याचं दृश्य सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यातच ऑनलाईन गॅस बुकिंग होत नसल्यामुळे ग्राहकांमध्ये धाकधूक वाढली आहे. गॅस सिलेंडरचं वितरण हे सुरळीत सुरू असून गॅसचा तुटवडा नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत असलं तरी गॅस सिलेंडर साठीच्या ऑनलाईन बुकिंग आणि वितरणामध्ये खोळंबा होत असल्याचं वास्तव हे नाकारता येत नाही. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये गॅस सिलेंडरचं वितरण सुरळीत सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. घरगुती वापराचा गॅस हा वितरित करण्यात येत आहे, मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वाटप हे पूर्णतः बंद असल्याचं सांगण्यात आलं आहे. बुकिंग केलेल्या ग्राहकांना गॅसच्या गोडाऊनमधून गॅस सिलेंडर न्यावा लागत असल्याचं वास्तवही समोर आलं आहे. संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी. घाटंजी येथील लखमाई इंडियन्स कडून ग्राहकांना गॅस सिलेंडरचं वाटप हे सुरळीत सुरू असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. बंद आहे त्याचं कारण गाड्याचं म्हणजे सुरळीत चालू आहे 8 दिवसापासून आणि बुकिंगचा थोडा म्हणजे वरूनच प्रॉब्लेम आहे. आमच्याकडून काहीच प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडून काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही तर मेसेज टाकत आहे बुकिंग करा, दुसऱ्या दिवशी गॅस. तर 8-10 दिवसापासून दोघांचे गॅसही येत नाही आणि बुकिंगही होत नाही. वरूनच गाईडलाईन तशा आहे केंद्र सरकारच्या, बिना DSCनं म्हणजे सिलेंडर द्यायचा नाही बाबा, म्हणजे ते बुकिंग झाल्याशिवाय आम्ही सिलेंडर. अरे पण लोकांची बुकिंगच होत नाही तर गॅस सिलेंडर तुम्ही वाटप कसे करसाल? होत आहे कुठं होत आहे? हे कस्टमर सोबतच आहे आपल्या, त्याचा DSC नंबर आलेला आहे, बुकिंग झालेला, तुम्ही चेक करा. अच्छा. आणि आता व्यावसायिक लोक आहे हॉटेलवाले, त्यांच्याकडे सिलेंडर कुठून येऊन राहिले ते आम्हाला नाही माहीत. आम्ही तुमचं वाटप बंद आहे ना त्यांचं? त्यांचं वाटप बंद. पण त्यांच्याकडे सिलेंडर ऑलरेडी आहे. कोणता सिलेंडर? आम्ही हे घरगुती वापराचे सिलेंडर चालू आहे. ते म्हणजे घरी घेतलं असेल आणि त्याने तिथं लावलं. आम्ही त्यांना म्हणजे काहीच नाही बोलू शकत ना. घरी आपण सिलेंडर दिला, सपोज तुमचं हॉटेल असेल, मी तुम्हाला घरी सिलेंडर दिला, तुम्ही ते म्हणजे हॉटेलमध्ये वापरत असाल तर ते आमचा इलाज नाही असा. पण गॅसचा तुटवडा घाटंजी तालुक्यात नाही ना? नाही आहे, तुटवडा नाही आहे. रेग्युलर गाड्या येत आहे, कस्टमरला गॅस मिळत आहे. दिवसावर बुकिंग केलं, सिलेंडर घरपोच आला का कसं? नाही, घ्यायसाठी आलो. घ्यायसाठी आलं. कुठं राहता तुम्ही? लहान मोहडा. बुकिंग करू सिलेंडर न्यायालय आलो. यवतमाळ जिल्ह्यात गॅसचा साठा हा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच अवैधरित्या गॅसचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल व याकरिता प्रत्येक तालुका स्तरावर समिती नेमल्या गेल्याची माहिती यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली. सर्वांना जिल्हाधिकारी म्हणून माझं आव्हान राहणार आहे की आता आमच्या जिल्हा प्रशासन स्तरावर आढावा घेण्यात आला सर्व गॅस एजन्सी संदर्भात. प्रत्येक ठिकाणी पुरेसा साठा उपलब्ध आहे, पण पुढच्या पिरियडमध्ये साठा कमी होणार नाही किंवा त्याची स्कार्सिटी होणार नाही. त्यासाठी आपण व्यावसायिक पुरवठा बंद केलेला आहे. घरगुती पुरवठा प्रत्येक ठिकाणी चालू राहणार आहे. त्या संदर्भात आपल्याकडे बऱ्यापैकी साठा उपलब्ध आहे. महत्त्वाचं आहे या पिरियडमध्ये कोणीही कालाबाजारी नाही करणार आहे. या अनुषंगाने आपण दक्षता घेतलेली आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये आपण पथक निर्माण केलेलं आहे. जर कोणतीही अशी गतिविधी दिसून आली ज्यामध्ये कालाबाजारी दिसून येत आहेत, लोक अननेसरी साठा करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांच्यावर आपण आवश्यक कमोडिटी ॲक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल करणार आहे आणि सक्त कारवाई असे लोकांवर करणार आहे. माझ्या सगळ्यांना सूचना आणि आव्हान पण आहे की कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि त्याच्या नियोजित रीतीने आपण वितरण चालू ठेवू. धन्यवाद. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.